आज कडाकणीचा बेत आहे। नवरात्र उत्सवात अष्टमीला किंवा नवमीला कडाकणीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। म्हणून आज कडाकणी करणार आहे आणि आई तिच्या पद्धतीने करते। बघूया कशी करायची। कडाकणीसाठी 2 वाट्या मैदा घ्यायचा। या वाटीने मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे। 1 वाटी आता ही पिठी साखर लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाव वाटी तेल। आता मी हे तेल आधी गरम करत ठेवते। मोहन म्हणून लागतं ते तेल गरम करत ठेवते। चांगलं तेल कडकडीत गरम करायचं। आता हे पीठ सगळं घेते मी, मैदा आणि त्याच्यामध्ये तो 1 वाटी रवा मिसळून कालवून घेते। ही जी पिठी साखर आहे ही आता पाण्यात कालवून घेते। आधी पाऊण वाटी मी पाणी घेतलेलं आहे। चांगलं साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं। आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालते। चांगलं कालवून घेते। आता हे कडकडीत झालेलं तेल घालून घेते त्याच्यात। तेलाचं कडकडीत मोहन घातलं की खुसखुशीत होतात, म्हणून तेल घालायचं। आधी चमच्यानं हलवून घेते कारण गरम असतं खूप, नंतर ते चांगलं कालवून घेते। अष्टमीला कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी केला जातो, म्हणून म्हणलं आज कडाकणी करावी, तुम्हाला दाखवावी। तर चांगलं मळून हे करून घेतलं। आता ह्याच्यात राहिलेलं मी पाणी घालून, साखरेचं पाणी चांगलं त्याच्यात साखर विरघळली की त्याच्यात घालते। हळूहळू घालायचं, थोडं थोडं घालायचं, एकदम नाही घालायचं। लागेल तसं अंदाज घेत घेत घालायचं। हे सगळं घालून चांगलं मळून घेते। चांगलं खसखशीत मळलं की त्यात रवा असल्यामुळं जरा मळून घ्यायचं आधी आणि झाकून ठेवायचं। साधारण 1.5 तासापर्यंत हे झाकून ठेवायचं। आता हे मळून घेतलंय मी चांगलं, परत 1.5 तास झाल्यावर मळून घेतलं। आता तेल घालून तापत ठेवते तेल आधी। तेल तापलं की मग मी करायला घेणार आहे। तर तेल तापलेलं आहे, आता मी करून घेते। तुम्हाला जशा हव्या तशा बारीक मोठ्या साईज तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठेवू शकता।
जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटावी. आता मी तव्यात त्याला जर टोचे मारून घेतले तरी चालतं थोडे. कडाकणी तळायला फार काही वेळ लागत नाही, पटकन होते ती तशी. दुसरी पण मी तुम्हाला दाखवते आणि मग सगळ्या तळून घेतल्या की मग दाखवते तुम्हाला. मंद आचेवर तळल्या तरी चालतात, मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर. फार मोठ्या गॅसवर ठेवलं तर लाल होऊ शकतात. हे बघा, इतपत ही अशी भाजून घ्यायची. गार झाली की खुसखुशीत होते. आता मी दाखवते झाल्यावर सगळ्या तुम्हाला. आता बघा कशी मोडल्यावर कशी खुसखुशीत होती आहे. अशा तुम्ही पण करून पहा अशा कडाकण्या.